नाशिकमध्ये आणखीन एका भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। अघोरी पूजा अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे। भोंदू कमलेश अधिकारीच्या विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। सोलापूरच्या 2 भावांना मृत्यू योगाची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे। पीडितांची 2 एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचाही गंभीर आरोप आहे। माझ्या काय वैयक्तिक अडचणी विचारल्या असता त्यांनी मला तुझी जमीन शापित जमीन आहे व तिथे तुझ्या करणी केलेली आहे, तुझ्या जमिनीमध्ये गुप्तधन आहे, ते गुप्तधन काढून देतो असे सांगितले व त्या पूजाविधीसाठी त्यांनी आम्हाला उज्जैनला बोलवले व तिथे मी त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना दिले। तिथे त्यांनी मशानामध्ये अघोरी पूजा केल्या। आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पडले। अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली। सोलापूर जिल्ह्यातलं एक प्रकरण आमच्याकडे आलं होतं। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदूबाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। या भोंदूबाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे। त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। नाशिक येथील एका भोंदूने सोलापूरच्या 2 तरुणांना त्यांच्या जमिनीत दैवी दोष असून तिच्यात गुप्तधनही आहे, त्याच्यात अतृप्तात्म्या आहे, त्याच्यामुळे त्यांच्या आईवडिलांचं निधन झाल्याची बतावणी करून बहाणा करून त्यांचे आर्थिक तसेच मानसिक शोषण केल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे आली। त्याबद्दल कार्यकर्त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये ह्या तरुणांना घेऊन जाऊन तेथे गुन्हा दाखल झालेला आहे। ह्या भोंदूने अजूनही अनेक लोकांना फसवण्याची शक्यता आहे, म्हणून लोकांनी पुढे येऊन इंदिरानगर पोलीस स्टेशनशी संपर्क करावा किंवा महाराष्ट्र अनिष्टच्या कार्यकर्त्यांशी संपर्क